पणा नाही, तुम्ही कोडगे झालात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं ईडी सीबीआय काय सांगताय? मुळामध्ये नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये 12 तास सीबीआयच्या मार्फत त्यांची चौकशी केली जायची. अमित भाईंना ईडी कडनं तडीपार करण्यापर्यंतची मजल काँग्रेस सरकारची गेली होती. परंतु ना अमित भाईंनी भारतीय जनता पार्टी सोडली, ना नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पार्टी सोडली. 2.5 वर्ष महाराष्ट्रातलं सरकार असताना आमचे प्रवीण दरेकर, प्रसादजी लाड, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अनेक खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. परंतु यातल्या एकाही आमदारांनी, आमचा साधा नगरसेवक तुम्हाला फोडता येत नाही. तुमचं महायुतीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही अनेक आमदारांना, अनेक नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रयत्न केले, पण तुम्ही साधा नगरसेवक फोडू शकला नाही. त्यामुळे तुमच्या हातात ईडी सीबीआय दिल्यानंतर काहीही फरक पडणार नाही. ईडी सीबीआय देऊन पक्ष फोडले असते तर काँग्रेसचं राज्य या देशातनं कधीच गेलं नसतं. महाविकास आघाडीचं राज्य या राज्यातनं कधीच गेलं नसतं.